बस आता 10 मिनिटं बस जरा. इशू आज नीट जेवली नाहीस? हो तू नाही जेवलीस. बस आता ना 10 मिनिटं स्वयंपाकघरात पाऊल म्हणून टाकणार नाहीये. जायचंच नाही कोणी. बाहेर चहा मागितलाय. बस 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 अजिबात नाही. त्या पाहुण्यांच्या नावाखाली आमचं हेच चहा ढोसत असतील. हे बघ त्यांना सांग अजिबात चहा बिया मिळणार नाही. जा. हा नको काही असं काही सांगू नको त्यांना. बस तू इथे. पिंकीने आम्हाला काही सांगितलं नाही आणि आम्ही काही ऐकलं नाही. मी आले. तू कुठे चालली आहे? मेहंदी दाखव ना. हे बघ ना कशी रंगली आहे. अय्या हो इशू रंगली ग. किती छान रंगली आहे मेहंदी तुझी. पण मला सांग ही इतकी छान कशामुळे रंगली ग? आम्ही नाही सांगणार. काल रात्री ना मी लिंबू आणि साखर लावलेलं. ऍक्च्युली कशामुळे रंगली माहितीये का? भावी नवऱ्याच्या प्रेमामुळे. बस पुरे. अदू तू का नाही काढलीस मेहंदी ग? मी का नाही काढली? हिची कोणी काढली असती? बरं तुम्ही का नाही काढल्यात मेहंद्या? आम्ही मेहंद्या काढून कामं कोणी करायची होती? तू करणार होतीस? हे आई आजकाल करते आम्ही काम. हे काय आता केलं ना तेवढं मोठं काम. अरे वा. बरं चला आता कुणी काही काम करू नका. मस्त 10 मिनिटं विश्रांती घ्या आणि मग दीदूच्या आवाजात एक सुंदर गाणं ऐका. मस्त. एक मिनिट मी आता काही गाणार मिळेल. गायला पाहिजे तुला. हा गायचं. चौधरींकडे कशी गायलीस ग लगे? मग तिथे काय मी म्हणते. मला फक्त शब्द आठवत नाहीये जरासे. आम्हाला आठवतील आम्ही सांगू. बघा बघा. अगं हो मी अडलं बिडलं तर तू अगदी 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 बिंदास. काय करते शब्द? फुलले रे क्षण माझे फुलले. हा शकुनाच्या मेहंदीने. हा हा. फुलले रे क्षण माझे फुलले रे. फुलले रे क्षण माझे फुलले रे. मेहंदीने ओ शकुनाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे. काय ग तू म्हण. मला काय म्हणायला होते शाणे? ए उमा मस्त म्हणतेस. म्हण ना म्हण प्लीज म्हण. पोट भरलंय ना म्हणायला. झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोन फुले. साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. या वेडाचे नाच रे भाव बिलो रे मेहंदीने. शकुनाच्या मेहंदीने हसले रे क्षण माझे हसले. हसले रे क्षण माझे हसले रे. वा मस्त. हे घ्या. संपलं असेल ना त्यातलं? हो घ्या. बरे आहात ना तुम्ही? अगं माझं जाऊ दे. तो बरा आहे का रे? हो आहे ना? हो हो आहे ना. शांतपणे विश्रांती घेतोय. शांतपणे बोलला माझ्याशी. मी पण शांतपणे बोललो. शांतपणे चर्चा झाली आमच्यात. ऐकली मी. समीर ए समीर काय चाललंय काय? काय मधू तू मला काय म्हणाली होतीस? समीर पैसे घेऊन पर्वतीच्या पायथ्याशी माझी वाट बघत उभा राहणार आहे. मी गेलो तिथे 2 तास उभा राहिलो. तो मला तिथे दिसला नाही. बरं फोन लावला तर एंगेज लागल्याचा फोन. हे काय शांतपणे बस. शांतपणे बस. आपण चर्चा करूयात.
काय आहे, उगा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. शांतपणे हळू आवाजात जरा चर्चा करूया आपण. मोठ्या आवाजात बोललेलं दादाला चालत नाही, त्रास होतो त्याला. नाही काळजी करू नकोस. काय रे सध्या काय आहे, आम्ही सगळेच एका टेन्शन मध्ये आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की तुझ्याशी पण थोडं शेअर करावं. जरा शेअर करतो दादा त्याच्याशी, त्याची मदतच होईल आपल्याला. तर काय आहे माहिती का, म्हणजे बघा म्हणजे तुला काय मदत करता येते. आता कशी सुरुवात करू मी. तर गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरावर खूप संकट कोसळत आहेत, बरोबर नाही का. म्हणजे बघ ना, म्हणजे धनाच्या भावाचं प्रकरण, मग दत्ताभाऊंच्या भावाचं प्रकरण, मग त्याच्यानंतर मधूच्या वडिलांचं प्रकरण, एका पाठोपाठ एक संकट कोसळत आहेत रे. पण त्यातून आता ओमचं लग्न जवळ आलंय, हो की नाही. म्हणजे काय आहे गंमत, आपण सगळं त्यांना खोटं सांगितले ना आपल्या सगळ्या नात्यांच्या संदर्भात. माहिती आहे ना तुला. नसेल पण आता माहिती करून घे. तर आपण सगळे त्यांना खोटं बोललेलो आहोत, त्यामुळे आता खूप प्रॉब्लेम येईल ना. आणि म्हणून ही सगळी जी संकट कोसळत आहेत ती थांबायला हवीत. आणि म्हणून मी जेव्हा विचार केला तेव्हा मला असं वाटलं की या सगळ्या प्रकरणांच्या मागं म्हणजे याला जबाबदार घरचीच एखादी व्यक्ती असावी. तुला काय वाटतं? नाही मग मला नाही माहिती कोण कोण. आता कसं दादा, अनुभवी आहेस तू, माझ्यापेक्षा मोठा आहेस, तुला जास्त कळतं. तुला कळायला हवं रे की कोण असेल याच्या पाठीमागं. बघ ना जरा विचार करून. मला खरंच माहिती नाही. असेल जरा 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 डोक्याला त्रास देऊन बघ ना रे, जरा आठवेल तर बघ ना कोण असेल आम्हाला. मला नाही माहिती. नाही अरे 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 अरे. हा आपण एक काम करूया, एक माणूस आहे यात, आपण त्याला बोलूयात, त्याला कदाचित माहिती असेल. हा म्हणजे मला नाही जमलं ना तर तू विचार, सांगेल तो. हा बस, हा मी आलोच त्यांना घेऊन. या ना. चला. या. तू कुठे होता तुम्ही? पोलीस स्टेशनला येतो म्हणाला, झाला नाही. आगीतून फुफट्यात पडल्यासारखं झालं. पोलीस तरी बरे मारतात, माझा नाविलाज झाला. मी सांगितलं तुमचं नाव. माझ्या वाट्याचं जेवढं तेवढं सांगितलं, आता तुमचं सांगा. आणि इथेच सांगा, नाहीतर आतमध्ये घेऊन जातील तुम्हाला. दादा नाही काय, तू इथेच काय ते सगळं सांग ना, नाहीतर उगाच तुम्हाला तुला यांच्यासारखा नाही. त्यांना आत नेऊन नाही विचारणार मी, माझा सख्खा मोठा भाऊ आहे ना, असं कसं चालेल. शांतपणे विचारतोय मी तुला, आणि अगदीच खरंच अगदी शांतपणे मी विचारेन त्याला. बोल. ते बोलतायत शांतपणे, पण शांतपणे नसतं काही. नशीब माझा दादा नव्हता, नाही तर मी मेलोच असतो आज. सांगा सांगा. होय, हे सगळं मीच केलं. धनाच्या भावालाही मीच फोन केला होता. मधूच्या वडिलांना कोल्हापूरला मीच फोन करून कळवलं. शांतारामचा नंबर मला मिळाला. पोलीस त्याच्या पाठीमागे होते. पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध अनेक फिर्यादी होत्या. तो लोकांकडून पैसे गोळा करायचा, अधिक व्याजदरानं परत पैसे येतो असं कबूल करायचा. अनेक लोकांचे पैसे त्यांनी गोळा केले होते, पण ते सगळे पैसे बायकांवर उडवले. कफल्लक झाला. पोलीस त्याच्या पाठीमागे लागले. हे आपलं घर, कोकणातली जागा,
पैसे या सगळ्याचा मला हव्यास होता, म्हणून तुमच्या विरुद्ध कट रचायचं ठरवलं मी. या शांतारामला मी शोधून काढला. दत्तारामच्या विरुद्ध खोटी जबानी दे असं मी त्याला सांगितलं. पोलिसांपासून त्याला वाचवण्यासाठी, जगण्यासाठी पैसे हवे होते, मी त्याला पुरवले. खोटी जबानी दिल्यानंतर मी दत्तारामना निनावी फोन केले. ती जर जबानी त्यांची विरुद्धची परत घ्यायची असेल तर मला लाखो रुपये द्या. हे सगळं करून मला दत्तारामकडूनही पैसे उकळायचे होते, म्हणून हे सगळं केलं मी. आय एम सॉरी, मी चुकलो. चूक मान्य नसेल तर सॉरी म्हणू नका बाबा. बाबा तुम्ही माझ्याकडे बघू नका. तुमचा चेहराही बघायची इच्छा नाही मला. मी दरवेळी नापास झालो की तुम्ही काय म्हणाचात आठवते? मला लाज वाटते तुला मुलगा म्हणून घ्यायची. पण बाबा आज मला लाज वाटते तुम्हाला वडील म्हणून घ्यायची. कायम ओरडायचात मला, तुला अक्कल नाही आहे, आईच्या वळणावर गेलायस. पण बरं झालं मी आईच्या वळणावर गेलो. माझी आई खूप साधी आहे हो. माझ्यात जे काही चांगलं आहे ते फक्त माझ्या आईमुळेच आहे. त्याबद्दल खरंच थँक्यू. मला तुमच्याबद्दल सतत भीती वाटत होती, म्हणून मी तुमचा आदर करायचो. पण आता मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त घृणा आणि कीव आहे. घृणा यासाठी की तुम्ही माझे वडील आहात, आणि कीव यासाठी आजपासून तुम्ही बेवारशासारखे जगत राहणार. बाबा एक गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो. माझा आणि आईचा तुमच्याशी काही संबंध नाही. काहीच संबंध नाही. माझा मुलगाही असा तुंकून गेला माझ्या तोंडावर. हा बोलो ना. हा नाही मिळाली ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. हो, या सगळ्या पाठीमागं कोण होतं तेही कळलं. ऐकायचं ऐक, त्याच्याच तोंडून ऐक. बोल बोल वंश. मी चुकलो, मला माफ कर. मी चुकलो. हे सगळं मीच केलं होतं. पैशांचा अभ्यास, हे सगळं मीच. माझं ठरलंय, मी आत्ताच्या आत्ता पुण्याला चालले. काय? काय म्हणालीस तू? मी पुण्याला जातीये. तू काहीतरी विचार कर इथे काय कारण सांगता येईल ते.
एका तासाभराचा प्रश्न, मी पटकन जाऊन येत पुण्यात. नाही नाही नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. मी काय करू मला कळत नाहीये. मी ओमला 1760 फोन करून झाले, तो माझा एकही फोन उचलत नाहीये. अरे का तुझा फोन उचलेल? तो कामात असेल ना. हो पण मला कळत नाही ना, इथं बसून माझ्या डोक्यात भलते सलते विचार येत राहतात आणि मी काहीच नाही करू शकत. त्याला सांग मग माझा फोन उचल म्हणून. एक मिनिट, तू त्याला फोन करून काय करणार आहेस इथून? हा काय करणार आहेस? नाही मी काहीच नाही करू शकत, म्हणून मी म्हटलं की मी पुण्याला जाते, म्हणजे मला कळेल तरी की तिथे काय परिस्थिती आहे ना. हे बघ एक मिनिट, तू असं काहीही करू शकत नाही. आणि प्लीज, ओम आहे ना तिथे, थोडा तरी विश्वास ठेव ना त्याच्यावर. तो तिथे आहे म्हणजे सगळ्या गोष्टी नीट होतील खरंच. आणि हे बघ, आता घरात पाहुणे रावणे, तू असं नको वागूस प्लीज. तू असं दर 2-2 तासांनी म्हणायला लागली की मला फोन करायचंय ओमला, तर ते नाही शक्य. चेहरा बघितलास का स्वतःचा? किती टेन्शन दिसतंय चेहऱ्यावरती. तुझी आई सारखी मला विचारते की इशूला काय झालंय, इशूला काय झालंय. काय सांगू त्यांना मी? काय करू मी? अरे यार मला टेन्शन आलंय. मी नाही असं आनंदी असल्याचं नाटक करू शकत, माहितीये का? मी नाही असं स्वार्थी विचार करू शकत. मी काय करणार आहे? इथे माझे कौतुक चाललेत आणि तिथे ओमच्या घरचे कुठल्या परिस्थितीतनं जात आहेत आशू. आणि ओम तिथे एकटा लढतोय ना सगळ्या फ्रंट्स वरती. तो एकटा सांभाळतो सगळी परिस्थिती. मी काय करणार आहे? मी काही मदत करू शकत नाही त्याला. तू आधी हा गिल्ट मनातनं काढून टाक. तू इथे काहीच करत नाहीयेस का? तू पण इथे सगळं सांभाळून घेते ना. हे बघ, ऐक ऐक, हे सगळं जरी असलं तरी तू तुझं लक्ष तिथे नको ठेव. तू आता इथे आनंदी असणं जास्त गरजेचं आहे, कळलं? मी आनंदी राहते. मी एकदा मधूला फोन लावू प्लीज. एकदाच लावते, एकदाच, प्रॉमिस. एकदा फक्त मधूला फोन लावते प्लीज ना आशू, प्लीज प्लीज. एकदाच आय प्रॉमिस. एकदाच, फक्त एकदा. घे एकदाच. हा बोल ईशाताई. हा हॅलो, कुठे आहेत ते लोक? काय झाला का? फोन पोहोचलेत का? हो हो होय बघ, ते निघालेत तिकडून. ते ऍक्च्युली आता कुठल्याही क्षणी पोहोचले पाहिजेत. हा अच्छा, निघालेत ना? हो. हा ओके. बरं ऐक, तू मला सारखी फोन करत राहा, ठीक आहे? आणि ते पोहोचले की मुळात मला लगेच एक फोन कर, नक्की कर. काय? हो हो नक्की करते. हा तू टेन्शन घेऊ नकोस. हा बाय 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 बाय. निघालेत ना. आणि ते कुठल्याही क्षणी येऊन पोहोचतील इथे. मग रिलॅक्स. गुड. म्हटलं होतं ना मी तुला, सगळं नीट होणार आहे म्हणून. मग झालं की नाही? हा दत्ता भाऊ, नाही येतात. आले 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 आले. पोचलो जस्ट. चला चला. अगं नको काळजी करू, सुखरूप आहे. अगं मी सांगतोय ना, काही त्रास झाला नाही तिला. एक मिनिट बोल तिच्याशी. बोल. हॅलो, हा शोभना मावशी. हो हो चांगली आहे. तू ये लवकर, ये भेटायला. देते मी. सुखरूप आहे सगळं समाधान. आता हो, आता तू सगळं देतो दादा. हो भेट आणि मग बोल. ठेवतो मी फोन. हो हो घेते, काळजी घेते. हा देते. हा दत्ता भाऊ, मधू कुठे आहे? हो सांगतो नंतर डिटेल सांगतो. आधी यांच्याशी बोलतो आणि नंतर सांगतो मी तुम्हाला. अरे होय होय हो. अरे काय, नंतर बोलतो. काय चाललं? काय कथा ना, असं जातात कोणी न सांगता. काशी वागतेस ग? सांगून जायचं ना त्यांना. तिकडे बाळणपण करते म्हणे. सॉरी. तू आता परत जा, मग बघ तू आणि मी आहे. बोलू नकोस तिला. तू एक पटवर्धन सरांचे क्लासेस वगैरे कारण सांगायचं नाही. हा बायको प्रेग्नंट आहे ना तुझी, तिच्याकडे लक्ष दे ना. बाहेर कशाला फिरत बसतोस? अरे काय आरडाओरडा चाललाय? आम्ही एवढी मोहीम फत्ते करून आलो आणि तुम्ही साधं आम्हाला पाणी विचारत नाही. बरोबर आहे. आणते लगेच. तू कुठे चाललीस आता? ए घ्या, पाणी आलं. मला नाही काय म्हणता. पाणी दे रे बाबा. पाणी पाहिजे. तुमचं हे सगळं बंद करणार आहे मी. का? धना चहा आण, मधू पाणी आण. सतत हे करत बसायचं.
काढून घे, तुझा तू राग काढून घे. खरं तर आल्या आल्या आमच्याकडे चौकशी करायला पाहिजे. हे सगळं तुम्ही यशस्वी कसं केलं हे विचारायला पाहिजे. आम्हाला पंचारतीने ओवाळायला पाहिजे. हे सगळं राहिलं बाजूलाच आणि या आपल्यालाच ओरडतायत. आपल्याला नाही, तुम्हाला. हा म्हणजे मला ओरडतायत नुसत्या. होणार कामात आजोबा, सगळं होणार. पण जरा थांबा प्लीज. धना कशी आहेस तू? मस्त. काही त्रास नाही ना झाला? नाही. हा, आता सांगा आजोबा की तुम्ही या लोकांची आग्र्याहून सुटका केली तरी कशी? हा, मी गेलो आणि काम झालं नाही असं कधी झालंय का? यार अहो कामात आजोबा, जरासं विस्कटून सांगा ना. म्हणजे विस्तारानं सांगा, विस्तारानं. हा, ते काय आहे, त्या दिवशी आम्ही 3:30चा गजर लावला. बरोबर 4 वाजता आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आणि शार्प 5 वाजता आम्ही घरातून निघालो. एक मिनिट, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून वगैरे सांगू नका. ही मुलगी माझा सारखा अपमान करते, मला नाही सरत. कामात असं काय करताय? ट्राय टू अंडरस्टँड. तिला क्युरिओसिटी आहे म्हणून विचारलं तिने. आणि आपल्याला सगळ्यांनाच धनाची काळजी आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता कोणीही बोलणार नाही, फक्त कामात आजोबा बोलतील. ओके, सांगा. शांत व्हा आजोबा. मी सांगतो तिला, रागवतो तिला. ए मधू, काय चाललंय? आता एक शब्द बोलायचा नाही, एकदम गप्पा. तू केवढी, ते केवढे. आता फक्त कामात आजोबा बोलतील, बाकी कोणीही बोलायचं नाही, एकदम गप्पा. कामात आजोबा सुरू. हा, तर त्या दिवशी आम्ही रणजित काका जरा पाणी देणार आहे.